हॅलो स्टुडंट्स, आज आपण जो आपला टॉपिक चालू आहे त्याच्यामधला फोर्थ किंगडम आहे, किंगडम प्लॅन्टी, त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्यानंतर किंगडम ॲनिमॅलिया. तर हे जे दोन किंगडम आहेत, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमॅलिया, ह्या किंगडमचं पुढे आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक आहे. एक टॉपिकचं नाव आहे किंगडम प्लॅन्टी आणि दुसरा किंगडम ॲनिमॅलिया. तर त्याच्यामध्ये आपण इन डिटेल सगळं बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला इथे फक्त जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून सांगितलं आहे. किंगडम प्लॅन्टी, तर हे प्लॅन्टी म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे प्लांट्स येतात आणि प्लांट्स मोस्टली कसे असतात, तर ऑटोट्रॉप्स असतात. म्हणजे काय करतात, ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात, स्वतः तयार करतात. साईज व्हरायजेस फ्रॉम हर्ब्स टू टॉल ट्रीज. तर जे प्लॅन्टीमध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे जे की प्लांट्स आहेत, त्यांची साईज कशी असते, एकदम हर्ब्सपासून टॉल प्लांट्स, म्हणजे छोटं छोटं गवत असतं, त्याच्यापासून मोठे मोठे ट्रीज असतात. ओके, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत. कुठले कुठले ग्रुप्स आहेत? अल्गी, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, अशा पद्धतीचे ग्रुप्स आहेत. तर हे जे काही ग्रुप्स आहेत त्याच्याबद्दलचा आपण डिटेल स्टडी आपण त्या जो किंगडम प्लॅन्टी हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये स्टडी करताना आपण काय बघणार आहोत, तर त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, हॅबिटॅट, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील, ते सगळं आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यानंतर किंगडम ॲनिमॅलिया, हेट्रोट्रॉप्स, लोकोमोटरी, होलोझोइक, सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक, कॉस्मोपॉलिटन. तर काय आहेत, किंगडम ॲनिमॅलियामध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपणसुद्धा येतो या किंगडममध्ये. तर हे सगळे असणारे ऑर्गॅनिझम्स मोस्टली कसे आहेत, तर हेट्रोट्रॉप्स आहेत, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करत नाहीत, तर दुसऱ्यांवरती त्याच्यासाठी डिपेंड असतात. त्यानंतर लोकोमोटरी आहेत, म्हणजे लोकोमोशन करू शकतात. आता प्लांट्स बघितले तर प्लांट्स लोकोमोशन करतात का? नाही. पण ॲनिमल्स किंवा ॲनिमॅलियामध्ये असणारे ऑर्गॅनिझम लोकोमोशन करू शकतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 सब किंगडम, इनव्हर्टिब्रेटा विथ 9 फायलम अँड फायलम व्हर्टिब्रेटा विथ 5 क्लासेस. याचं पण आपण डिटेल स्टडी जो आहे तो आपण त्या टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यामुळे जस्ट थोडक्यात इंट्रोडक्शन आपल्याला दिली आहे. त्यानंतर आता मेन पार्ट व्हायरस. आता आपण एवढे जे काही किंगडम्स पाहिले त्या किंगडम्समध्ये कुठेही व्हायरस इन्क्ल्यूड होते का? तर नव्हते. मग व्हायरस काय कुठल्या किंगडममध्ये येणार? तर व्हायरस कोणत्याही किंगडममध्ये येत नाही, त्यांचा एक पर्टिक्युलर वेगळा ग्रुप आहे किंवा वेगळे आहेत. व्हायरस हे सगळ्यांपासून वेगळं आहे. तर पाश्चर हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी व्हायरस ही टर्म डिस्क्राईब केली. इट इज मेडअप ऑफ आउटर प्रोटीन कोट अँड अ सेंटर जेनेटिक मटेरियल. तर व्हायरस म्हणजे काय असतं, तर व्हायरसच्या बाहेरची बाजू ही प्रोटीनपासून मेडअप झालेली असते. आउटर लेअर इज मेडअप ऑफ प्रोटीन कोट अँड सेंटर इज विथ जेनेटिक मटेरियल. सो जेनेटिक मटेरियल इज नथिंग बट RNA और DNA. जेनेटिक मटेरियलमध्ये सेंटरला असतं. तर जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, तर RNA किंवा DNA. व्हायरस इज न्यूक्लिओप्रोटीन अँड द जेनेटिक मटेरियल इज इन्फेक्शियस. तर आपण बघितलं तर व्हायरस हे मोस्टली कुठलेही चांगल्या प्रकारचे व्हायरस असतात का? नसतात. जसं की आत्ता आपल्याला माहीत असलेला कोरोना व्हायरस, तो तर खूप इन्फेक्शियस आहे ना. तसंच इवन आपल्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये आपण काय बोलतो, कधी कधी व्हायरस शिरला आहे. तो शिरला म्हणजे काय होतं, मग मोबाईल थोडाफार हँग होतो किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील. मग ते व्हायरस काय करतात, तर इन्फेक्शन कॉज करतात. म्हणून त्यांना व्हायरस इज इन्फेक्शियस एजंट असं म्हटलं जातं. तर वेगवेगळे व्हायरसेस आहेत. प्लांट व्हायरस, व्हायरस दॅट इन्फेक्ट प्लांट हॅव सिंगल स्टँड RNA इन द
प्लांट सिम्टम्स कॅन बी मोझॅइक फॉर्मेशन, लीफ रोलिंग अँड कर्लिंग, येलोईंग, ड्रॉफिंग अँड स्टंटेड ग्रोथ. तर प्लांट व्हायरस कसे असणार आहेत, तर असे व्हायरस जे की प्लांटना इन्फेक्ट करतात त्या व्हायरसना प्लांट व्हायरस म्हणतात. आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर सिंगल स्ट्रँड RNA असतो. म्हणजे त्याच्या जेनेटिक मटेरियलमध्ये सिंगल स्ट्रँड RNA असतो. आणि जेव्हा एखाद्या प्लांटमध्ये तो व्हायरस गेलेला आहे, हे कशावरून समजतं, सिम्टम्स म्हणजे त्याची लक्षणं काय असतात, तर मोझॅइक फॉर्मेशन म्हणजे ते जे पानं असतील ना झाडाची ती पूर्णपणे गोल फिरतात, म्हणजे जसं पूर्ण असं गुंडाळल्यासारखी गोल गोल राऊंड राऊंड होतात त्या प्लांटचे. रोलिंग होतं किंवा मग कर्लिंग होतात, असे वाकडे तिकडे होतात. त्यानंतर येलो होतात, जशी की पिवळी झालेली आपल्याला दिसतात पानं तसं. त्यानंतर त्यांची वाढ असते ती कमी होते, जास्त प्रमाणात ते वाढत नाहीत. त्यानंतर ॲनिमल व्हायरस इन्फेक्ट ॲनिमल हॅव आयदर सिंगल और डबल स्टँडर्ड RNA और डबल स्टँडर्ड DNA. तर जे व्हायरस ॲनिमलला इन्फेक्ट करतात त्यांना ॲनिमल व्हायरस म्हणतात. आणि ते त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, तर काही व्हायरस सिंगल स्टँडर्ड RNA असतात, काही डबल स्टँडर्ड RNA असतात आणि काही डबल स्टँडर्ड DNA असतात. व्हायरसेस कॉज डिसीज लाईक मम्स, स्मॉल पॉक्स, हर्पेस, इन्फ्लुएन्झा अँड एड्स. आणि आत्ता जो असणारा रिसेंटमध्ये आलेला कोरोना व्हायरस. तर असे वेगवेगळे कोविड-19 हा जो डिसीज आहे तो, तर असे वेगवेगळे डिसीज ह्या ॲनिमल व्हायरसमुळे कॉज होतात. त्यानंतर आहे बॅक्टेरियोफाज आर व्हायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. तर म्हणजे जे बॅक्टेरियाना इन्फेक्ट करणारे व्हायरस आहेत त्यांना बॅक्टेरियोफाज असं म्हणतात. त्यानंतर आहे व्हायरॉइड. थिओडेनर डिस्कवर्ड अ न्यू इन्फेक्शियस एजंट दॅट वॉज स्मॉलर दॅन व्हायरस अँड कॉज पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. इट हॅज ओनली फ्री RNA अँड लॅक द प्रोटीन कोट, सो नेम व्हायरॉइड. तर नॉर्मल व्हायरसना प्रोटीनचं कोट असतं, बाहेरून लेअर असते, पण ह्या व्हायरॉइड्सना कोट नसतं, प्रोटीनचं कोट नसतं. आणि RNA पण स्ट्रँडमध्ये नसतात, असेच एक एक सिंगल RNA असे कुठेही प्रेझेंट असतात. आणि हे काय आहेत तर त्यांचं स्ट्रक्चर व्हायरसपेक्षासुद्धा खूप छोटं आहे, म्हणून त्यांना व्हायरॉइड असं म्हणतात. त्यानंतर लिचेन्स सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंगी. फायकोबॅन्ड इज अल्गल कंपोनंट विच प्रिपेअर फूड for fungi and mycobiont is fungal component which provide shelter for and absorb mineral nutrient and water for its partner. तर लिचेन्स काय आहे, अल्गी आणि फंगी आहे. तर फंगी म्हणजे काय आपण बघतो तर फंगस असतं आणि अल्गी म्हणजे शेवाळ असतं. तर शेवाळ कसं असतं, एकदम स्ट्रेट वरती लेअर असते ना त्याची. आणि फंगी कशा असतात तर छोटे छोटे गोळे 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 असतात. मग हे जे लिचेन्स आहेत ते काय असतं तर अल्गी आणि फंगीचं असोसिएशन असतं, म्हणजे दोन्ही ते एकत्र असतात. मग काय करतात, ते जे अल्गी आहेत ते वरच्या लेअरला असतात ना, ते अम्ब्रेलासारखं वर्क करतात. छत्री कशी वरच्या साईडला असते तशा पद्धतीने हे जे अल्गी आहेत ते वर्क करतात आणि फंगीला प्रोटेक्ट करत असतात. तर अशा प्रकारचे हे जे लिचेन्स आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, तर इथे आपला हा जो सेकंड टॉपिक आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कंप्लीट झालेला आहे.